का किती दिवसापासून व्यवसाय करता दुधाचा? 72 पासून दुधाचा धंदा भूम तालुक्यात चालू आहे। मोठा दूध संघ होता त्यावेळेस इतके भाव कमी असताना सुद्धा शेतकऱ्याला ते परवडत होतं। आता खोराकामुळे परवडाना आणि आता परिस्थिती अशी झाली इतकं भेसळ करून सगळा दूध संघ बंद पाडला ह्या पुढाऱ्यांनी आणि स्वतःच्या डेऱ्या तयार करून भेसळ शेतकऱ्याकडून दूध घेऊन भेसळ करून ज्यादा दूध घातलं त्याच्यामुळे शेतकऱ्याला आता दुधाचा भाव दुधाचा धंदा बी परवडा भाव कमी असल्यामुळे। पण हे पटतंय का सगळ्या लोकांना? हे दुधात भेसळ करून लहान लेकरासहित सगळ्या लोकांना हे दूध जाते? अहो विष कालून लेकरं खराब करायला लागले, सगळ्याचं आरोग्य खराब करायला लागले। तुकाराम मुंडे सारखा देव भेटलाय त्या बिचाऱ्यांनी सगळ्या महाराष्ट्रातलं ही विष बंद करायला पाहिजे। काय मागणी कराल तुम्ही? आम्हाला गोरगरिबाच्या लेकराला योग्य दूध भेटलं पाहिजे। शहरातल्या लोकांना विष पाजले जाते, सगळं आरोग्याशी खेळायला लागलेत स्वतःच्या पैशामुळे, स्वतःला मोठं होण्यामुळे। हे बंद व्हायला पाहिजे, हे बंद व्हायला पाहिजे। क्षीरसागरजी भूम तालुका हा दुधाची पंढरी म्हणून ओळखला जातो। या दुधाच्या पंढरीच्या तालुक्याला बदनाम करण्याचं काही षडयंत्र काही चुकीच्या लोकांनी केलेलं आहे आणि या लोकांचं बाबतीमध्ये पोलीस प्रशासन असेल किंवा अन्न भेसळवाले अधिकारी असेल त्यांना आम्हाला कळकळीची विनंती करायची आहे की अशा लोकांना कुठलीही पाठीशी न घालता आपण त्या ठिकाणी सखोल चौकशी त्यांची करायची आणि ह्या दूध भेसळ प्रकरणाच्या मुळाशी आपण त्या ठिकाणी जावं अशी सामाजिक कार्यकर्ता म्हणून विनंती आहे। कारण याचं असं आहे की आम्ही सुद्धा छत्रपती संभाजीराजे आमचे स्वराज्य प्रमुख आहेत त्यांना भेटून तुकाराम मुंडेंच्या या सगळ्या गोष्टी आम्ही कानावर घालणार आहोत त्या ठिकाणी। एवढंच नाही तर पूर्ण आम्ही कागदोपत्री सुद्धा जे काही आमची तक्रारी आहेत ते त्या ठिकाणी करणार आहोत। तत्पूर्वी आमचं सांगणं असं आहे की ही जी काही दुधाची पंढरी म्हणून भूमला ओळखलं जातं त्याची ओळख पुसण्याचं जे काम त्या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून चालू आहे ते काम कुठेतरी थांबलं पाहिजे आणि ही सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनाने आहे। तर कुठल्याही व्यक्तीला पाठीशी न घालता एक निपक्षपातीपणे त्या ठिकाणी तपास केला पाहिजे अशा स्वरूपाची आमची मागणी आहे। ॲक्च्युअल 7 जुलै 2026 रोजीला अन्न सुरक्षा अधिकारी यांनी एक FIR दिलेली होती। त्याच्यामध्ये बाळासाहेब गोडगे म्हणून आहेत तर त्यांच्याकडे वे पावडर आणि वे परमिटेड पावडर हे त्यांनी जप्त केले। त्याचे मधुबन ट्रेडिंग म्हणून आहे आणि ते गोडाऊन त्यांचं सील केलं होतं। त्याच्यामध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे BNAची कलम आणि दुसऱ्या कुठून खरेदी करत होते त्या फर्मचं नाव काय वगैरे असं? हां, ते हेमंत कॉर्पोरेशन म्हणून आहे कॉर्पोरेशन, ते अकलूजचं आहे ते। त्यांच्याकडून ते खरेदी करत होते। आणि किती पावडर खरेदी केली त्यांनी 2000 म्हणजे 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 पर्यंत 4,69,00,000 समथिंग केलेले आहे आणि नंतरच्या आत्ताच्या 2 महिन्यामध्ये म्हणजे एप्रिल आणि मे महिन्यामध्ये 98 लाख समथिंग असं टोटल 5,68,00,000 पावडर त्यांनी खरेदी केलेली आहे। ते आता तपास सुरू आहे? तपास सुरू आहे, हो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।